एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. आज आहे संडे आणि आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला आणि आज मी माझ्या माहेरी पण जाणार आहे. पण म्हटलं त्यापूर्वी ना एक व्हिडिओ तुमच्याशी शूट करते. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मी माहेरी चालली, कुठे चालली, त्यानंतर फिरायला वगैरे चाललो आहे आजच आम्ही. सो या दिवसाचे 2 व्हिडिओज येणार आहे, आजचा आणि याच्यानंतरचा. सो आजचा जो बेसिकली व्हिडिओ आहे ना, यात मी तुम्हाला काही माझे साड्या दाखवणार आहे जे की इथे असतात, म्हणजे नागपूरला असतात मोस्ट ऑफ टाईम. म्हणजे यावेळेस मी पुण्यावरून पण 2-3 साड्या घेऊन आली आहे इथे. पण इथे पण होते, माझा लग्नाचा शालू वगैरे होता. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. मला तुमच्याशी ना माझा रिसेप्शनचा, लग्नाचा आणि माझा आणखी एक आहे जो एंगेजमेंटला 1 पीस टाईप ऑफ होता. खूप सुंदर ड्रेस आहे तो. आणि त्याच्यानंतर रिसेप्शनचा एक छान घागरा आहे जो की गाजरी कलरमध्ये आहे आणि लग्नाचा शालू आहे जो की रेड कलरचा. असं सगळं एकाच व्हिडिओमध्ये मला शेअर करायचं होतं. पण असं झालं की ते 2 जे आहेत ना ते व्यवस्थित, आता त्याची सिच्युएशन थोडी खराब झाली आहे, मला त्याला ड्रायक्लीन वगैरे करावं लागेल. त्याच्यानंतर मी तुमच्याशी नक्की नेक्स्ट टाइम जेव्हा कधी येईल ना तो शेअर करेल तुमच्याशी. म्हटलं चला आज जेवढ्या साड्या माझ्याकडे इथे अवेलेबल आहे ते सगळं तुमच्याशी शेअर करते. आय होप की तुम्हाला पण आवडेल माझ्या साड्यांचं कलेक्शन असं नाही आहे, मी स्वतः यातले मला वाटतं एखादी पण नाही घेतले विकत. सगळे मला मिळालेले साड्या आहे. सासरच्यांकडनं 2-3 साड्या मिळाल्या, बाकी सगळे माहेरच्यांकडनं मिळालेल्या साड्या आहेत. चला तर तुम्हाला माझ्या सगळ्या साड्यांचं आज मी दाखवते, म्हणजे सगळ्या साड्या तुम्हाला आज मी दाखवणार आहे. सो आपण स्टार्ट करू माझ्या लग्नाच्या शालूपासून, जो की मला सासरच्यांनी माझ्या लग्नाच्या वेळेस घेतलेला. सो मी तो तुम्हाला दाखवते. सो सी, हा माझ्या लग्नाचा शालू आहे. मी तुम्हाला थोडासा ओपन करून दाखवते कारण आम्हाला पण बाहेर जायचं आहे आणि ॲक्च्युली मला कालच हा व्हिडिओ करायचा होता पण अवयवमुळे काहीच शक्य होत नाही. आणि बघा, हा ना माझ्या लग्नाचा शालू आहे. खूपच सुंदर आहे, म्हणजे कलर छान आहे. आणि हा आम्ही घ्यायला गेलेलो ना तेव्हा माझ्या मावशी सासूच्या आवडीचा आहे आणि तो खरंच छान आहे. तिच्या आवडीच्या दोन्ही साड्या मला खूप आवडतात, खूप कम्फर्टेबल आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की शालू ना नॉर्मल साड्यांपेक्षा थोडा मोठा असतो, म्हणजे अर्धा एक मीटर एक्स्ट्रा असतो. सो असा काहीसा आहे. याची ही बॉर्डर आहे सिम्पल आणि याचा पदर पण खूप सुंदर आहे. आणि पूर्ण याच्यावर ना बघा असे हे ठिकल्यांचं वर्क आहे थोडंसं, पण घातल्यावर खूप सुंदर दिसतो. याचा एखादी फोटो असेल ना मी साईडला लावेल, पण आय थिंक आता माझ्या फोनमध्ये तो फोटो नसेल. वेट बाळा थांब. आणि याचा पदर बघा, हा याचा पदर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. शालू कधी घातला तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. म्हटलं चला आता आहे आपल्याकडे तर दाखवूया. सी, असा काहीसा आहे. आणि लग्नात ना शालूच छान वाटतो, म्हणजे शालू म्हणजे असा लाल कलरचा शालू छान वाटतो. सो त्यासाठी म्हणून मी हा घेतलेला. आणि ना माझ्या शालूवरचा हा ब्लाऊज आहे, असा काहीसा ब्लाऊज आहे. याची एम्ब्रॉयडरी पण छान होती. आणि तुम्हाला माहिती असेल की हे एवढंच असते कारण आपला एवढाच पदर दिसतो, इथनं दिसत नाही. सो असं काहीसं मी शिवलं होतं. छान आहे हा ब्लाऊज पण बघा, खूप सुंदर आहे. 9व्या महिन्याचा, म्हणजे जेव्हा माझा 9व्या महिन्याचा प्रोग्राम होता, डोहाळ जेवण ज्याला म्हणतो, तेव्हा ना आईने मला ही म्हणजे तुम्ही याला हे म्हणू शकता पेशवाई घेतलेली. पण ही इतकी कम्फर्टेबल साडी आहे बघा. याचं असं बॉर्डर आहे. बऱ्याच लोकांकडे तुम्ही ही बघितली असेल आणि ही नेसल्यावर खूप सुंदर दिसते. बऱ्याचदा मी याची म्हणजे ही घातली आहे, पण कम्फर्टेबल खूप आहे. आणि ही काहीतरी 3,500ला घेतलेली, पण म्हणजे तुम्ही बघाल तर वाटणार नाही तुम्हाला, पण ॲक्च्युलीमध्ये ही खूप कम्फर्टेबल साडी आहे. खूप सुंदर आहे. याचा ब्लाऊज थोडा माझ्याकडनं म्हणजे बरोबर नाही शिवल्या गेला, मग मी बाहेर दिलं होतं, पण ठीक आहे. आता मी हे बघा, हा पण एक शालू आहे जो की मी माझ्या आजीला घेतला होता, म्हणजे कामिणीच्या लग्नात, माझ्या आत्या बहिणीच्या लग्नात. खूप सुंदर आहे, कम्फर्टेबल आहे, पण थोडा हाईट म्हणजे हाय वेटेड आहे हा शालू, पण खूप सुंदर दिसतो. त्या दिवशी मी घातला होता, तुम्हाला लक्षात असेल 2-3 दिवसाआधी जेव्हा आम्ही गेलेलो ना मागच्या संडेला एंगेजमेंटसाठी, तेव्हा. पण ना याच्यावरचा ब्लाऊज माझ्या आजीच्या साईजचा होता, तो मला होत नाही, तर मला अशा कलरमध्ये ना कलर घेऊन शिवायचा आहे. त्या दिवशी आम्ही जाऊन महालवरून घेऊन आलो एक ब्लाऊज, पण त्याला मॅच होतो, कलर मॅच होतो, पण याच्यावर तो छान नव्हता दिसत. कारण ही अशी साडी आहे ना, याच्यावर इथनं प्लेन आणि थोडीशी बॉर्डरवाला छान दिसेल. सो तशा टाईपमध्ये मला एक ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा आहे. सो तो पण एक करून घेईल. पण ही साडी पण खूप सुंदर आहे.
त्यानंतर ही एक साडी माझ्याकडे आहे. ही साडी ना मला माझ्या काकूंनी घेतलेली, काजल काकूंनी. माझ्या लग्नाच्या वेळेस ना हळदीला तिने मला ही साडी, हळदीला नाही सॉरी, म्हणजे लग्नाच्या वेळेस केळवणच्या वेळेस तिने मला ही साडी दिलेली. तर ही साडी मी माझ्या हळदीला घातली होती, कारण माझं असं होतं की आहे तर कशाला घ्यायचं, तर मी काहीच नव्हतं घेतलं आणि मी हीच साडी घातली होती हळदीला. ही पण छान आहे साडी, खूप लाईटवेट आहे आणि घातल्यावर ना खूप सुंदर लुक येतो आणि हा कलर ना कुठेतरी माझ्या चेहऱ्याला खूप कॉम्प्लिमेंट करतो. म्हणजे जेवढे पण माझ्याकडे येलो कलरच्या साड्या आहेत ना खूप सुंदर दिसतात ते. सो बघा ही अशी काहीशी साडी आहे, पण खूप सुंदर आहे. मी खूपदा घातली आहे ही सुद्धा आणि याचा ब्लाऊज पण खूप सुंदर आहे. त्यानंतर माझ्याकडे ही एक साडी आहे बघा. ही माझ्या मम्मीने ना अव्यूच्या फर्स्ट बर्थडेला मला गिफ्ट केलेली. म्हणजे बर्थडेच्या वेळेस असं अहेर वगैरे करतात ना त्यावेळेस. ही पण असं काहीतरी 3,500-4 हजाराच्या रेंजमधली साडी आहे. याचा ब्लाऊज मला वाटते शिवून घेतला पाहिजे, कारण खूप महागाची साडी आहे. मी रेडीमेड ब्लाऊज याच्यावर मागवला होता मिशोवरनं, जो की खूप छान दिसतो, याच्यावर मॅच पण होतो, पण तो स्लीवलेस आहे. सो आय फील की याचा एक ब्लाऊज ना मी स्टिच पण करून घेईल, म्हणजे अल्टरनेटली घालता येईल. आणि ही मी मागच्या वर्षी दिवाळीला घातलेली साडी आणि याचा पण कलर खूप छान दिसतो. एवढा डार्क कलरची माझ्याकडे ही एकच साडी आहे, अदरवाईज एवढ्या डार्क कलरची साडी माझ्याकडे नाही आहे. पण ही पण साडी खूप सुंदर आहे बघा. आणि याचा पदर ना मी तुम्हाला पदर दाखवते. सो बघा असा काहीसा याचा पदर आहे. पूर्ण असं एम्ब्रॉयडरी नाही म्हणता येणार, पण असं जरीचं वर्क आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी, खूप सुंदर अशी काहीशी आहे. माझ्याकडे जेवढ्या पण साड्यावरच्या फोटोज आहे ना मी ते इथे अटॅच करून देईल किंवा एंड ऑफ द व्हिडिओ अटॅच करेल की कसं दिसते साड्या वगैरे. सो ही एक साडी आहे जी माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या मम्मीने माझ्यासाठी घेतली होती, की काहीतरी एखादी साडी तू आमच्याकडनं घे म्हणून. आणि ही साडी ना मला खूप जास्त आवडते. थोडीशी हेवी आहे, म्हणजे हे जे आहे ना याची जी बॉर्डर आहे ना ही खूप हेवी आहे आणि याचा पदर एकदम सिम्पल आहे, फक्त असं नाही का ओपनच झाली पूर्ण. हे बघा हा याचा पदर आहे आणि पूर्ण सिंपल पदर आहे याचा, असं सिंपलच आहे. बट याच्यातली एक गोष्ट खूप छान आहे या साडीची, ती मी तुम्हाला दाखवते. याचं जे खालच्या साईडचं आहे ना त्याच्यावर खूप सुंदर वर्क आहे आणि हे 2 टोनमध्ये आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे जे आहे ना हे खालच्या साईडला असं आहे, मिरर वर्क विथ असं टेडी टाईप आहे. खूपच सुंदर वाटते ही साडी मला, पण ही तेवढीच हेवी आहे. म्हणजे याला तुम्हाला खूप गच्च असं वरून बांधून घालावं लागते, कारण खाली ही घसरते साडी. कारण याचं जे वर्क आहे ना, वर्क म्हणजे जे काही याची हे लावलेलं आहे हे असं खाली घसरल्या जातं. सो पण साडी खूपच सुंदर आहे, म्हणजे मला ही साडी खूप आवडते आणि ही सुद्धा मला ड्राय क्लिनिंगला द्यायची आहे. माझा प्लॅन आहे की यावेळेस ना रक्षाबंधनला मी हीच साडी घालू. आणि याच्यावरचा ब्लाऊज पण दाखवते बघा. हा ना याच्यावरचा ब्लाऊज आहे, मी अशा टाईपमध्ये शिवून घेतला होता बघा, असा आहे. आणि हे बघा किती सुंदर, म्हणजे घातल्यावर खूप सुंदर याचा लुक येतो. जर मी रक्षाबंधनला ही साडी घातली ना तर मग तुम्हाला दिसेलच कशी दिसते. आणि याच साडीवरनं मी माझं 9व्या महिन्याचं फोटोशूट पण केलं होतं, जे की इंस्टाग्रामला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल की साडी कशी दिसते. आणि मस्त खूप सुंदर सुंदर फोटो झाले होते. सो बघा त्या दिवशी मी महालवर गेलेली आणि तुम्हाला सांगितलं की मी ब्लाऊज घेऊन आली. तो हा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज खरंच खूप सुंदर आहे, कम्फर्टेबल आहे, रुतत अजिबात नाही, आतमधनं पण ना खूप छान स्टिचिंग आहे. आणि हा 380 रुपीजला मला त्यांनी दिलेला. खरंच खूप सुंदर आहे. याच्यासाठी मी पर्टिक्युलर विचार करते गोल्डनमध्ये नाही का ती अशी साडी येते जी सॉफ्ट असते पण गोल्डनमध्ये असते पूर्ण, ती मी साडी घेणार आहे या ब्लाऊजसाठी, कारण ह्या ब्लाऊजवर ती साडी खूप सुंदर दिसेल. सो असा काहीसा हा ब्लाऊज आहे, एकदम लाईट वेट आहे आणि एकदम मस्त आहे. तुम्ही याला डिझायनर ब्लाऊज पण म्हणू शकता. सो मस्त ब्लाऊज आहे आणि 380ला मला खूप परवडला. सो त्यानंतर माझ्याकडे बघा ही एक साडी आहे. ही साडी पण खूप सुंदर आहे. मला स्पेशली ना याचा हा पदर आहे ना, हा म्हणजे जो खालच्या साईडला येतो आणि असं पदरवर येतो, मी तुम्हाला दाखवते. आणि पूर्ण साडीवर ना असे छोटे छोटे बुट्टे आहेत, खूप सुंदर आहे. कापड मला माहिती नाही पण इतकी कम्फर्टेबल साडी आहे. आणि खालच्या साईडला बघा हे असं आहे, म्हणजे जिथे आपण पायाच्या साईडला डिझाईन येते ना तिथे अशी आहे. पदर पण सुंदर आहे. आणि ही साडी ना जेव्हा मला कोणी बघायला यायचे, जेव्हा लग्नाची सुरू झाली होती, स्थळ यायचे, त्यावेळेससाठी ही साडी मी घेतली होती. म्हणजे पप्पांनी माझ्यासाठी घेऊन ठेवली होती. 2 साड्या घेतल्या होत्या, एक जरीमध्ये घेतली होती आणि ही एक फॅन्सीमध्ये घेतली होती. ही मी 2200 रुपयाला साडी घेतली होती. आणि ही म्हणजे त्यावेळेस मी जॉब पण करायची. सो बघा हा त्याचा पदर आहे. पण ही साडी घातल्यावर इतका सुंदर लुक येतो ना, म्हणजे माझं चाललं आहे या साडीवर एक छान असा फोटोशूट वगैरे करायचा. सो लेट्स सी. पण खूप सुंदर साडी आहे ही पण. याचं जे असं जाळीचं वर्क आहे ना जे इथे येतं ते खूप सुंदर दिसतं. आणि याचा ब्लाऊज पण खूप छान आहे. सो अशी काहीशी ही साडी आहे बघा.
माझ्याकडे ना बेसिकली पिवळ्या कलरच्या 5 साड्या आहे आणि 5 पैकी एकच फक्त जी आता मी तुम्हाला रिसेंटली दाखवली ती आम्ही घेतली होती जेव्हा मला स्थळ बघायला आले होते. बाकी सगळे मला गिफ्टेड आहे. सो त्यातली एक ही साडी आहे, ही मी तुम्हाला दाखवते. एकदम सिंपल साडी आहे आणि बघा ही अशा साडीमध्ये आहे आणि ही म्हणजे ॲक्च्युली मला माझ्या मामांनी 1000 रुपये दिले होते माझ्या लग्नाच्या वेळेस की तू साडी घे आणि हळदीला ती आमच्याकडनं घाल. पण माझं असं होतं की यार माझ्याकडे ऑलरेडी आहे पिवळी साडी जी मला काकूंनी घेतलेली ती मी घालेल. तर ते बोलले की नाही हळद लावायच्या वेळेस तरी घाल. सो त्यावेळेससाठी मी ही घेतली होती कारण मला माहिती होती की याला हळद लागली की खराब होईल. सो त्यासाठी म्हणून ही अशी सिंपल साडी आहे, एकदमच लाईट वेट साडी आहे आणि ही मी कधीही घालू शकते म्हणजे कधीही. आणि आता मी रिसेंटली एक रेड कलरचा ब्लाऊज घेतला, तुम्हाला माहिती असेल याच्यावर पण मी ब्लाऊज शिवून घेतला आहे. बघा ही अशी सिंपल साडी आहे पण खूप सुंदर दिसते, असं लुक खूप छान येतो बघा अशी. आणि असा काहीसा याचा पदर आहे बघा, खूप सुंदर साडी आहे, एकदम सिंपल आहे. असं घरी प्रोग्राम आहे आणि सकाळी आपल्याला छान असं साडी घालायची इच्छा आहे त्यावेळेस घालू शकतो आपण. आणि या सगळ्या साड्या इथे असतात ना त्यामुळे मला घातल्या जात नाही पण मला आवडतं साडी घालायला. ही एक साडी आहे जी की आता मी जी तुम्हाला साडी दाखवणार आहे ना याच्यावर माझी नेहमीपासून नियत होती कारण ही माझ्या मम्मीची साडी आहे आणि ही 13 वर्ष जुनी साडी आहे. बट मला ही साडी एवढी आवडते, तिने ही साडी टाकून द्यायचं बोलली होती पण म्हटलं नाही ती मला दे, मी घालेल. मला खूप आवडते ही साडी नेसायला कारण याची जी बॉर्डर आहे ना ती खूपच सुंदर, मला आवडतात ॲक्च्युली अशा साड्या. सो बघा ही अशी काहीशी साडी आहे, हा याचा पदर आहे आणि ही 13 वर्ष जुनी साडी आहे पण मला खूप आवडते ही साडी बघा, खूपच सुंदर आहे. आणि म्हणजे अशी छान बॉर्डर आणि कापड पण एकदम मस्त आहे, लाईट वेट नाही म्हणता येणार, थोडीशी हेवी साडी आहे, डिझायनर साड्यांमधनं आहे पण खूपच सुंदर साडी आहे ही. ही अशी काहीशी आहे, याला हे असं हे खालच्या साईडचं आहे, मी तुम्हाला दाखवते आहे फक्त. आणि ही लेस आहे आणि हे जे पॅचेस आहे ना हे पण त्यांनी असे म्हणजे विणलेले आहे पण खूप सुंदर दिसते ही साडी अशी घातल्यावर, एकदमच मस्त दिसते. ही एक पिवळी साडी आहे जी की माझ्या मम्मीकडनं मी ढापली आहे असं म्हणू शकता कारण मला आवडली होती ही साडी. ती बोलली होती टाकून द्यायचं, खूप दिवस झाले कारण तिला साड्यांचं म्हणजे खूप वेड आहे. सो त्यासाठी म्हणून ही एक साडी. आता हे सगळं मला छान घडी करून ठेवायचं आहे. सो प्लीज असं हे नको म्हणा की मी अशीच ठेवते आहे, तुम्हाला दाखवायचं त्यासाठी म्हणून. सो ही एक साडी आहे जी लग्नानंतर मला मम्मीने अशीच दिली होती बघा, ही तिला गिफ्ट आलेलीच आहे. सो शेवटच्या ह्या 2 साड्या जे की मी तुम्हाला दाखवणार आहे, हे बघा हे दोन्ही साड्यांना मला मम्मीनेच दिल्या आहे. म्हणजे तिचं असं मत आहे की अशीच कधीतरी घालशील बा म्हणून. पण ह्या दोन्ही पण साड्यांना अशा कॉटनमध्ये नाही आहे. ही एक खूप सॉफ्ट आहे पण ही थोडीशी अशी फुगते साडी. सो ही मी अजून घातली नाही आहे. एखाद्या म्हणजे हां मी माझी दुसरी दिवाळी होती ना त्यावेळेस ही घातलेली कारण त्यावेळेस मी प्रेग्नेंट होती आणि असं असते ना की बेबी होणार असेल तर आपण नवीन कपडे घालू शकत नाही. सो त्यावेळेस मी ही साडी घातली होती. याचं पण आय थिंक मी ब्लाऊज स्टिच करून घेतलं आहे, दाखवेल तुम्हाला कधीतरी घातल्यावर. आणि ही एक साडी आहे, ही मला आवडते कारण ही एकदम लाईट वेट साडी आहे आणि एकदम सिंपल अशी याची बॉर्डर आहे. माझ्याकडे अशा हेवी साड्या खूप नाही आहे, 2-3च मोजक्या साड्या आहेत. सो त्यातल्या ह्या 2 साड्या आहेत. ही एक साडी आहे जी माझ्या आजीला गिफ्टमध्ये मिळाली होती पण ती घालत नाही, माझी माय जिच्याकडे आता आम्ही जाणार आहे. सो ही साडी मला तिने दिली होती बघा आणि ही साडी घातल्यावर खूप सुंदर दिसते. मी सांगते जर मी ती नाही घातली ना राखीला रक्षाबंधनाला त्यावेळेस मी ही घालेल कारण ही घातल्यावर खूप सुंदर दिसते. याचे जे टसल्सचा असा लुक येतो ना तो एकदम भारी वाटतो. सो इथे माझ्या एवढ्याच साड्या आहे आणि 5-6 साड्या ज्या आहेत ते पुण्याला आहे, ते मी तुम्हाला कधीतरी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेल साड्यांचं. तुम्ही मला नक्की मेसेज करून कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं आणि पुण्यात ज्या माझ्या साड्या आहेत तेही तुम्हाला बघायला आवडेल का. आता यातल्या साड्यांना बऱ्याच साड्यांमधलं ब्लाऊज आहे, कोणाचे मी शिवले नाही आहे, कोणाचे मी ऑनलाईन मागवले आणि मला वाटतं तुम्ही असंच काहीतरी मिसमॅच करून घालत असाल. सो असं छोटासा हा व्हिडिओ आहे ज्यात माझ्या साड्यांचं कलेक्शन मी तुमच्याशी शेअर केलं आहे. मला खरंच इच्छा आहे की मी तुम्हाला माझा जो रिसेप्शनचा लाचा आहे ना तोही दाखवू, माझ्या 9व्या महिन्याचा लाचा जो माझ्या माहेरून आला होता तोही दाखवू आणि माझ्या एंगेजमेंटचा लाचा आहे तोही दाखवू. जर पॉसिबल झालं आणि मी परत माझ्या सासरी आली माहेरून, म्हणजे आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आहे तो तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तर त्यावेळेस मी नक्की हे 3ही जे माझे लेहंगे आहे ते तुमच्याशी शेअर करेल. खूप सुंदर आहे, कम्फर्टेबल आहे. फक्त माझा जो एंगेजमेंटचा आहे तो जो रिसेप्शनचा आहे तो थोडा हेवी आहे पण खूप सुंदर आहे. मला माहिती आहे की तुम्हाला तो आवडेल आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तो खूप सुंदर आहे म्हणून. सो चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आता मी कंटिन्यूमध्ये दुसरा व्हिडिओ स्टार्ट करणार आहे जो की आम्ही माझ्या माहेरी चाललो आहे, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी फिरायला चाललो आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू थोडंसं आता नागपूर. होतं असं की सासरी एवढं एक्सप्लोअर मला नाही करता येत, समजू शकता तुम्ही. पण माहेरी मी एकदम बिंदास्त चिल राहते. माझ्या पॅरेंट्सकडनं मला कधीच कोणतं प्रेशर नाही आहे, कोणत्याच गोष्टीचं काही नाही. मी तिथे खूप एन्जॉय करते. तिथे रील्स पण मी खूप छान छान बनवणार आहे, कॉमेडी. सो आता पुढचे जे काही सगळे व्हिडिओ आहे ते तुम्हाला माझ्या माहेरचे बघायला मिळणार आहे. तिथे पण मी 4-5 दिवस राहील किंवा 2-3 दिवस राहील किंवा 8 दिवस राहील आणि मग आपण निघू पुढे. सो चला, हा व्हिडिओ इथेच एंड करते. आपण भेटूया लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.